नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता तोरणे धावपळ करत घरी आलेले असतात आणि भैरवी भैरवी म्हणून आवाज देऊ लागतात. तेव्हा आता राधावहिनी आणि किशाभाऊ विचारतात की काय झालं. तितक्यात आता भैरवी आणि निलिमा आत्या तिथे येतात आणि त्यांना विचारू लागतात की कशाला एवढा ओरडा करतायत. त्यावर ते सांगतात की गोष्टच तितकी मोठी आहे, माझगावकरांनी लग्न केलं आहे. त्यावर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा राधावहिनी म्हणते की त्यांनी आम्हाला फोटो दाखवला आहे असं म्हणत ती तोरणेंना अशोक मामा आणि निविताईंच्या लग्नाचा फोटो दाखवायला सांगते. त्यामुळे तोरणे त्यांच्या मोबाईल मधला फोटो दाखवतात. तर भैरवे आणि निलिमाताई जेव्हा तो फोटो बघतात तेव्हा दोघेही चकित होऊन एकमेकींकडे बघू लागतात. मात्र निलिमाताई या गोष्टीला मान्य करायला तयार नसतात आणि त्या म्हणू लागतात की तोरणे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं होणं शक्य नाही असं म्हणत त्या तोरणेंचा मोबाईल त्यांना परत करतात. त्यावर आता राधावहिनी त्यांना म्हणते की आपल्याला एवढा पुरावा दिला आहे, त्यामुळे नक्कीच भाऊजींनी लग्न केलंय. त्यामुळे आता भैरवी, तू एक काम कर, नवीन नवरीच्या स्वागतासाठी दारामध्ये एखादं मापटं ठेव. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की तुम्हाला असं बोलायला काहीच कसं वाटत नाही. त्यावर आता राधावहिनी म्हणते, तुझ्या सासऱ्यांना असं करायला काही वाटलं नाही, तेव्हा आम्हाला बोलायला कशाला काही वाटायला हवं. त्यावर आता भैरवी म्हणते, हे बघा, खरं काय आहे हे आपल्याला अजून माहीत नाहीये, त्यामुळे तुम्ही सगळेजण शांत बसा. मी आता निविताईंनाच फोन करून विचारते. आता भैरवी निविताईंना फोन करते. आता इकडे निविताई घरी आलेले असतात. भैरवीचा फोन आल्यानंतर त्या फोन उचलून तिला म्हणतात, अगं भैरवी, मीच तुला कॉल करणार होते, माझगावकर घरी आलेत का? तेव्हा आता भैरवी त्यांना विचारते, काय म्हणजे बाबा तुमच्या सोबत होते? त्यावर त्या म्हणतात की हो, आम्ही दोघंही कोर्टात गेलो होतो आणि लग्नाचे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही बाहेर पडलो. आता हे ऐकल्यानंतर भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा निविताई तिला विचारू लागते की माझगावकर घरी पोहोचले की नाही. त्यावर आता भैरवी म्हणते की नाही, अजून बाबा घरी आले नाहीयेत. आता भैरवीच्या बोलण्यावरून सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की माझगावकरांनी खरंच लग्न केलेलं आहे. त्यामुळे आता तोरणे म्हणू लागतात की या वयात माझगावकरांना असं करायला काहीच कसं वाटलं नाही. आता सोसायटीमध्ये ही बातमी लवकरच पसरणार, तेव्हा सगळ्यांना काय उत्तर द्यायचं आता ते तुम्हीच ठरवा असं म्हणून आता तोरणे तिथून निघून जातात. आता इकडे आणि स्वप्नाच्या घरी आलेला असतो आणि तिला म्हणतो की तू फोन करताना जरा विचार करत जा, सारखं सारखं फोन करायची तुला काही गरज आहे का? आणि बोलण्यापूर्वी माझा आवाज आहे की नाही हे आधी कन्फर्म कर आणि त्यानंतरच बोल. नशीब की आता भैरवीने काही ऐकलं नव्हतं. तेव्हा आता स्वप्ना त्याला म्हणते की मला तुझी आठवण आली होती, तर मी काय करणार. तेव्हा आता अनिश म्हणतो, पण तुला असा मूर्खपणा करायची काय गरज होती. त्यामुळे आता स्वप्नाला जरा रागच येतो आणि ती म्हणते की ठीक आहे, इथून पुढे मी तुला कधीच कॉल करणार नाही. त्यामुळे आता अनिश तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, सॉरी, असं अजिबात करू नको, मी तुझ्यावर उगाचच रागवलं. खरं तर मला असं वाटतं ना की आपल्या दोघातली गोष्ट दोघांमध्येच राहायला हवी, ती भैरवीपर्यंत जायला नको, कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा आता स्वप्ना मनात विचार करू लागते की हा आपल्या जाळ्यात बरोबर अडकला आहे. तेव्हा ती म्हणते की बेबी, मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये. इतक्यात आता अनिश स्वप्नाला म्हणू लागतो की भैरवीचे मोदक जाऊन बराच वेळ झाला, पण अजून कसलीच बातमी आली नाहीये. तेव्हा आता स्वप्ना त्याला म्हणते, भैरवीचे मोदक आहेत ते, त्यामुळे मला खात्री आहे की ते शेवटच्या मोदकापर्यंत विकले जातील. फक्त तू योग्य वेळेची वाट बघ. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की मी त्याच गोष्टींची वाट बघतोय की कधी एकदा भैरवीच्या मोदकांची बातमी पसरेल आणि भैरवीच्या बिझनेसची राख रांगोळी होईल. आता इकडे अशोक मामा जेव्हा सोसायटीच्या आत येत असतात तेव्हा रुपाली आणि देसाई त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागतात, काय मग माझगावकर, कसं झालं लग्न. त्यावर आता अशोक मामा जरा आश्चर्यानेच विचारू लागतात की तुमच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली वाटतं. त्यावर आता जना येतो आणि त्यांना म्हणतो, ते महत्वाचं नाहीये, पण लग्न व्यवस्थित पार पडलं ना हे महत्वाचं आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की हो, अगदी व्यवस्थित पार पडलं. तिथं जास्त काहीच करायचं नव्हतं, फक्त कोर्टात जाऊन सही करायची होती. त्यावर आता रुपाली विचारू लागते, पण माझगावकर, आम्हाला तुम्ही याबद्दल काहीच सांगितलं नाही. तेव्हा आता माझगावकर म्हणतात, सांगायला वेळच कुठं होता आणि मलाच कुठं माहीत होतं. त्यावर आता सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा ते म्हणतात की तुम्हालाच माहीत नव्हतं. त्यावर अशोक मामा सांगू लागतात की हो, त्या बाईंचा अचानक फोन आला आणि त्यांनी मला कोर्टात बोलवून घेतलं आणि तिथे गेल्यावर कळलं की लग्न लावायचं आहे. तेव्हा आता
रुपाली म्हणू लागते, खरंच त्या बाई फारच छान आहे. जे झालं ते चांगलं झालं. पण नवरी मुलगी इथे का नाही आली? त्यावर आता अशोक मामा म्हणतात, ती इथे कशाला येईल? ती तिच्या घरी गेली. तेव्हा आता देसाई विचारू लागतात, पण माझगावकर, मग तुम्ही का तिकडे गेला नाहीत? त्यावर आता माझगावकर म्हणतात, माझं इथे एवढं मोठं घर असताना मी तिच्या घरी का जाईन? त्यावर आता रुपाली म्हणू लागते, पण लग्नानंतर नवरा नवरी एकत्रच नवऱ्याच्या घरी येत असतात. मग तुम्ही एकटेच कसे आलात? त्यावर आता अशोक मामा म्हणू लागतात, तुम्हाला म्हणायचं काय? त्यावर आता सगळेजण म्हणू लागतात, अहो माझगावकर, असं काय करताय? तुमचं तर लग्न झालंय ना. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, मला एक सांगा, ही गाढव कल्पना कोणाच्या डोक्यात आली? अहो माझे एवढे मोठे मोठे नातवंड असताना मी दुसरं लग्न का करीन? तेव्हा रुपाली विचारू लागते, मग तुम्ही कोर्टात का गेला होतात आणि कुणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात? त्यावर अशोक मामा सांगू लागतात, की लग्न दुसऱ्याचं होतं, मी फक्त साक्षीदार म्हणून सही करायला गेलो होतो. असं म्हणून आता अशोक मामा सगळ्यांवर ओरडतात आणि म्हणतात, खरंच आपल्या सोसायटीमध्ये वेड्यांचा बाजार भरलेला आहे. आणि विचारू लागतात, की कोणी तुम्हाला ही गोष्ट सांगितली? तेव्हा देसाई तोरणेचा हात पकडत त्यांना विचारू लागतात. त्यावर आता तोरणे म्हणतात, की असं काय करता माझगावकर? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. कोर्टात तुम्ही आणि निवेदिताताई हातात हार घेऊन उभे होतात आणि तुम्ही माझ्यासमोर कोर्टात सही सुद्धा केली. त्यामुळे तुम्ही खोटं बोलू नका. असं म्हणत आता तोरणे अशोक मामांना त्यांच्या मोबाईल मधला फोटो दाखवू लागतात. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, म्हणजे यावरून तुम्ही असं ठरवलं की आम्ही लग्न केलंय. खरंच मूर्खाचा बाजार आहे. असं म्हणून अशोक मामा सांगू लागतात, की ज्यांचं लग्न झालं त्यांना अचानक फोन आल्यामुळे तिथून जावं लागलं आणि जाता जाता त्यांनी आमच्याजवळ ते हार दिले. त्यामुळे ते हार आम्ही आमच्या हातात ठेवले होते. तेव्हा आता अशोक मामा सगळ्यांना म्हणू लागतात, की तुमच्या ह्या वागण्यामुळे एखाद्याचं आयुष्य सुद्धा खराब होऊ शकतं. असं म्हणत आता अशोक मामा तिथून निघून जातात. तेव्हा तोरणे सगळ्यांना म्हणू लागतात, की माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे पुरावा आहे. मी माझ्या डोळ्यांनी ही गोष्ट बघितलीये. माझगावकर खोटं बोलतायत. तितक्यात आता इरा ईशान तिथे येतात. तेव्हा तोरणे सांगू लागतात, की जेव्हा मी तो फोटो माझगावकरांना दाखवला होता, तेव्हा त्यांचं तोंड बघितलं होतं का? कसं उतरलं होतं? तेव्हा आता रुपाली आणि देसाई म्हणतात, की हो, तुमचं अगदी बरोबर आहे. खरंच माझगावकरांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवली आहे. तेव्हा इरा ईशानला म्हणते, की आजोबांनी खरंच लग्न केलं असेल का? तेव्हा आता देसाई म्हणतात, की त्यांचं पण बरोबर आहे. या वयामध्ये आपल्याला आपलं हक्काचं माणूस हवं असतं. तितक्यात आता इरा ईशान त्यांना जाऊन विचारू लागतात, की आमच्या आजोबांचं खरंच लग्न झालं आहे का? त्यावर आता तोरणे फोटो दाखवतात आणि म्हणतात, की हे बघा तुमची नवी आजी. आता आजोबांसोबत निविताईंचा फोटो बघितल्यामुळे इरा ईशानला जरा धक्काच बसलेला असतो. तेव्हा ते घरी येतात आणि एकमेकांना म्हणू लागतात, की आज होमवर्क करायला मनच लागत नाहीये. तेव्हा इरा म्हणते, जर असं खरं असेल तर निविताई जर आपल्या नव्या आजी झाल्या तर किती छान होईल. त्यावर आता ईशान म्हणतो, पण इरा, आपल्याला अजून नक्की माहित नाहीये ना की ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आपल्याला कुणाला तरी विचारावं लागेल. तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि त्यांना विचारू लागते, इरू ईशान, होमवर्क झाला का तुमचा? कसल्या गप्पा मारताय? त्यावर आता ते दोघंही तिला विचारू लागतात, की आजोबांनी खरंच लग्न केलं आहे का? त्यावर भैरवी हसू लागते आणि म्हणते, की नाही, हा सगळा गैरसमज झाला होता. आजोबांनी सगळं काही मला सांगितलं आहे. तसं काहीच नाहीये. पुढे ती म्हणते, आणि तुम्हाला या गोष्टीशी काय करायचंय? तुम्ही गपचूप तुमचा अभ्यास करा. असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. तितक्यात आता निलिमा आत्या तिथे येते. तेव्हा इरा ईशान तिला विचारू लागतात, की दुसरं लग्न करणं चांगली गोष्ट असते का? तेव्हा आता निलिमा आत्याला याचं जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती त्यांना म्हणते, पण तुम्हाला हा प्रश्न पडला तरी कसा? इरा ईशान तिला रिक्वेस्ट करू लागतात, की प्लीज आजी आम्हाला सांग ना. त्यावर आता निलिमाताई म्हणते, की लग्न ही अगदी पवित्र गोष्ट असते. त्यामुळे एक लग्न झाल्यावरती दुसऱ्या लग्नाची गरजच काय? तेव्हा आता निलिमा आत्या त्यांना म्हणते, पण तुम्हाला या गोष्टीची काय करायचंय? तुम्ही तुमचा अभ्यास करा. असं म्हणत आता ती तिथून निघून जाते. आता इकडे भैरवी अनिशला सांगू लागते, की आज बाबांच्या लग्नाची अफवा सगळ्या सोसायटीभर पसरली. एवढंच काय, इरू ईशानला आणि घरातल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता. त्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. तेव्हा अनिश म्हणतो, मग तुम्हाला मजाच आली असेल ना? त्यावर आता भैरवी म्हणते, की विचारूच नको. अजून सुद्धा तो सीन माझ्या डोळ्यांसमोर आहे.
आणि त्यावर बाबा एवढे चिडले होते की विचारूच नको. तितक्यात आता भैरवी अनिशला आवाज देते आणि म्हणते की अनिश, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. त्यावर आता अनिश तिच्यावर जरा ओरडतच म्हणतो की आता काय आहे. तेव्हा भैरवी त्याच्याकडे बघू लागते. तेव्हा आता अनिश मुद्दामच तिच्याजवळ उठून येतो आणि म्हणतो, बोला राणी साहेब, तुम्हाला काय म्हणायचंय. त्यावर भैरवी म्हणते की मला असं वाटतंय की आपण 2-4 दिवस फॅमिली ट्रिप काढूयात. तेवढाच सगळ्यांना चेंज मिळेल. प्रत्येकजण आपापल्या कामाच्या व्यापात असल्यामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीये आणि इरू ईशानला पण वेळ देता येईल. तुला काय वाटतंय. त्यावर आता अनिश म्हणतो, ठीक आहे ना, जाऊया आपण, पण माझे 1-2 इंटरव्ह्यू आहे, ते झाले की मग आपण जाऊया. इतक्यात आता भैरवीला अचानक आठवतं आणि ती अनिशला विचारू लागते, "मग काय झालं आज. त्यावर आता अनिश सांगू लागतो की त्यांना माझा अपडेटेड CV हवा होता, तेवढा देऊन आलो. तितक्यात आता अनिशच्या फोनवरती स्वप्नाचा फोन येतो. आता भैरवी त्याचा मोबाईल हातात घेते आणि त्याला म्हणू लागते, अरे अनिश, तुला परत एकदा स्वप्ना मॅडमचा फोन आलाय, बघ तर काय म्हणताय. तेव्हा आता अनिश विचारू लागतो की या स्वप्नाने कशासाठी फोन केला असेल. तेव्हा आता अनिश भैरवीकडून मोबाईल घेतो आणि स्वप्नाशी बोलू लागतो. बोला मॅडम, काही काम होतं का. त्यावर आता स्वप्ना म्हणते की मॅडम, याचा अर्थ भैरवी तिथेच आहे. आता अनिश तिला म्हणतो की मी अपडेटेड CV तुम्हाला ऑलरेडी पाठवला आहे, आणखी काही माहिती हवी होती का. त्यावर स्वप्ना म्हणते की मला आत्ताच्या आत्ता आय लव्ह यू म्हण. तेव्हा आता अनिश मुद्दामच त्याला ऐकू न येण्याचं नाटक करू लागतो आणि तिथून बाहेर जातो. आता बाहेर आल्यानंतर अनिश तिला म्हणतो, काय चालू आहे तुझं स्वप्ना. अगं भैरवी माझ्यासोबत होती. तेव्हा स्वप्ना म्हणते की मला आत्ताच्या आत्ता तू आय लव्ह यू म्हण. त्यावर अनिश म्हणतो, कोणी जर ऐकलं तर. हे बघ स्वप्ना, मी तिथे आल्यानंतर 100 वेळा तुला आय लव्ह यू म्हणेल. त्यावर स्वप्ना म्हणते की मला माहीत नाही, हीच तुझ्या प्रेमाची परीक्षा समज आणि मला आत्ताच्या आत्ता आय लव्ह यू म्हण. तेव्हा आता अनिश तिला आय लव्ह यू म्हणतो. तितक्यात आता अनिशच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. त्यामुळे आता अनिश खूप घाबरतो. अनिश जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा इरा ईशान त्याच्यासमोर उभे असतात. तेव्हा अनिश त्यांना विचारतो की काय झालं. त्यावर ते म्हणतात, आम्हाला तुला काही विचारायचं आहे. तेव्हा अनिश जरा घाबरतोच आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला नक्की काय विचारायचंय. त्यावर ते म्हणतात की दुसरं लग्न करणं चांगलं असतं की वाईट असतं. हे ऐकल्यानंतर आता अनिश त्यांना म्हणतो, काय, आणि असा प्रश्न तुम्हाला पडलाच तरी कसा. तेव्हा इरा ईशान हट्ट करू लागतात आणि विचारतात की प्लीज काका, आम्हाला सांग ना की दुसरं लग्न करणं चांगलं असतं की वाईट असतं. तेव्हा आता अनिशला अचानकच स्वप्नाचे शब्द आठवतात. स्वप्ना म्हणत असते की राधावहिनी आणि किशाभाऊच्या आशीर्वादांची आम्हाला खरंच गरज आहे. त्यामुळे आता अनिश जरा खुश होतो आणि त्यांना म्हणतो की दुसरं लग्न करणं अजिबातच वाईट नाहीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे ऐकल्यानंतर आता इरा ईशान खुश होतात. आता इकडे अशोक मामा झोपायच्या तयारीत असतात. तितक्यात आता त्यांचा फोन वाजू लागतो. त्यांच्या फोनवर निवेदिता ताईंचा फोन येत असतो. हे जेव्हा ते बघतात तेव्हा म्हणतात की आता मला यांच्याशी बोलायचंच नाहीये, आता मला झोपायचंय, असं म्हणून ते फोन कट करतात. पण निवेदिता ताईंना इकडे खूप राग येतो. त्यामुळे त्या पुन्हा एकदा त्यांना कॉल करतात. आता अशोक मामा पुन्हा विचार करू लागतात की ह्या बाई जोवर मी त्यांच्याशी बोलत नाही तोवर माझा पिच्छा काही सोडणार नाही. त्यामुळे आता ते फोन उचलतात आणि म्हणतात की बोला. त्यावर आता निवेदिता ताई म्हणतात की माजगावकर, माझं तुमच्याकडे ना आणखी एक काम आहे. तुम्ही उद्या कोर्टात येऊ शकाल का. आणखी 2 जोडपे आहेत, त्यांचं आपल्याला लग्न लावायचंय. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, हे बघा, मी आता कुठलंही लग्न लावायला येणार नाहीये, कारण तुमच्यामुळे मला प्रॉब्लेम झाला आहे आणि तुमची आणि माझी बातमी अख्ख्या सोसायटीभर पसरली. तेच निस्तरता निस्तरता माझ्या नाकी नऊ आलंय. त्यामुळे तुमचं तुम्ही बघा, मी अजिबात येणार नाही. त्यावर आता निविताई त्यांना म्हणतात, हे बघा माजगावकर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही माझ्यावर ओरडणार नाही. पण अशोक मामा मात्र त्यांचं काहीच ऐकायला तयार नसतात आणि ते फोन कट करतात. तेव्हा आता निविताई विचार करू लागतात, हे काय, माजगावकरांनी चक्क माझा फोन कट केला. आता मी त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही. तेव्हा आता अशोक मामा इकडे विचार करू लागतात की मी त्यांच्यावर असं ओरडायला नको होतं. त्यामुळे अशोक मामा परत एकदा त्यांना कॉल करून त्यांना सॉरी म्हणतात. पण निविताई खूप रागात असल्याने त्या अशोक मामांना स्पष्टच सांगतात की मला तुमच्याशी बोलायचं नाही, असं म्हणून त्या देखील आता फोन ठेवतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं
राजन सुकटणकर पोलिसांना घेऊन भैरवीच्या घरी आलेला असतो आणि भैरवीला म्हणतो की भैरवी, तुझ्या मोदकांमुळे 150 लोकांना विषबाधा झाली आहे आणि इन्स्पेक्टर साहेबांना भैरवीला अटक करायला सांगतो. तेव्हा अशोक मामा समोर येतात आणि म्हणतात, यात भैरवीची काही चूक नाहीये, अटक करायची असेल तर मला करा. तेव्हा निवेदिता ताई सुद्धा तिथेच असतात. त्या म्हणू लागतात, माझगावकर, असं करता येणार नाही. तेव्हा आता निवेदिता ताई भैरवीला वचन देतात की भैरवी, मी तुला वचन देते, येत्या 24 तासात खरा गुन्हेगार जर शोधून काढला नाही तर नावाची निवेदिता नाही. आता पुढे काय होणार हे सविस्तरपणे आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.